हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आज आहे ना गाजर हलवा बनवणार आहे. तर आता आपण रेसिपी बघूया. त्याआधी आपण साहित्य बघूया. तर मी हे गाजर स्वच्छ धुवून सोलून मग तो किसून घेतला आहे. आणि त्यानंतर इथं घी घेतलेलं आहे. हे गोकुळचं दूध घेतलं आहे, फुल फॅट मिल्कवालं घेतलं आहे. आणि हे आहे ना काजू बदाम पिस्ता आहे. हे दूध मसाला पावडर आहे. आणि हा मावा घेतलाय आणि ही वेलची पावडर घेतली आहे. आता आपण रेसिपी बघूया. तर आहे ना आता आपण घी टाकूया ह्यामध्ये. आता आपलं घी तापलेलं आहे, त्यामध्ये ना आपण गाजर टाकूया. आणि गाजर आहे ना चांगलं फ्राय करून घेऊया 2 मिनिटं फक्त. आणि ना आता गाजर आपण परतवून घेऊया. आता आहे ना गाजर आपला चांगला परतवून झालाय तुपावर. तर आहे ना आपण ह्याला 2 मिनिटं झाकण देणार. आणि आहे ना 2 मिनिटं फक्त झाकण देऊन ठेवा शिजायला, फक्त 2 मिनिटं. तर आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आणि ह्यामध्ये ना आपण आता दूध टाकूया. तर आता हे बघा, आपण ह्यामध्ये दूध टाकून घेऊया. आता आहे ना आपण हे एकजीव करून घेऊया सर्व. आणि आहे ना दुधामध्ये आहे ना गाजरला शिजवून घेऊया. आता आहे ना यामधलं दूध आहे ना थोडं आटत चाललंय. तर आपल्याला ना हे दूध आहे ना पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. दूध आता पूर्णपणे आटेल ना तेव्हा आता आपण ह्यामध्ये साखर मिक्स करूया. पण आहे ना पूर्णपणे दूध आटलं पाहिजे. तर आता आपण वाट बघूया. आता आहे ना दूध बघा पूर्णपणे आटत चाललंय. आता थोडंच बाकी आहे दूध आटायचं. 5 मिनिटं अजून लागतील, मग पूर्णपणे दूध आटलं जाईल. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. हे बघा, आता गाजरातलं आहे ना दूध पूर्ण आटलेलं आहे. हे बघा, पूर्ण दूध आटल्यानंतरच यामध्ये ना आपण साखर घालणार. साखर आहे ना नंतरच घालायची, कारण मग ह्याच्यामधला आहे ना कलर आहे ना टिकून राहतो गाजराला. नाहीतर आपण आधीच आहे ना दूध असताना ह्याच्यामध्ये साखर टाकली ना तर मग ते कलर नीट येत नाही. मग आहे ना पूर्ण दूध आटल्याशिवाय यामध्ये साखर घालू नका. पूर्ण दूध आटेल त्यानंतरच घाला. आता तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकं तुम्ही ह्यामध्ये साखर टाका अंदाजानुसार. मी हे अंदाजानुसार टाकते. आता आपण साखर आहे ना मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया.
आणि आहे ना थोडंसं आहे ना हे दूध मसाला पावडर टाकून घेऊया. आणि आता हे आहे ना आपण मिक्स करून घेऊया. आता आहे ना आपण मावा आहे ना थोडा वरून टाकूया. म्हणजे पूर्ण आपल्या जिथपर्यंत आहे ना सर्व टाकून देऊया. असे वरून टाका हलवाईसारखं. मोठ्या मोठ्या मिठाईच्या शॉपमध्ये कसं वरून टाकतात तसं आपण पण आहे ना वरून टाकूया मावा. आता आहे ना आपला सर्व मावा यामध्ये टाकून झालेला आहे. आणि आपण आहे ना आता एक 5 मिनटं गॅस चालू ठेवणार आणि थोडा मावा थोडंसं शिजू दे आणि मग आपण गॅस बंद करणार. तुम्ही आता बघू शकता आपला मावा आहे ना थोडा थोडा मेल्ट व्हायला चालू झालं आहे. असं आहे ना थोडासा मेल्ट झाला पाहिजे. आणि त्यानंतर आता आपण त्याच्यावर काजू बदाम टाकूया. चला तर आता आहे ना काजू बदाम पिस्ता यावर टाकून घेऊया. तर आहे ना आता आपला गाजरचा हलवा डन झालेला आहे. तर आता आपण त्याची प्लेटिंग करून घेऊया. आता आपला गाजरचा हलवा डन झाला आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की घरी बनवून बघा. स्टेप बाय स्टेप रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दाखवली आहे. आणि आहे ना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.